मंडळी, नुकतंच झी मराठीच्या लोकप्रिय चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून दिग्दर्शक निलेश साबळे यांनी निरोप घेतला आहे। हे तर तुम्हाला माहीतच असेल, पण हा कार्यक्रम सोडण्यामागचं नेमकं कारण काय असेल याबद्दल सोशल मीडियावर सध्या विविध चर्चा सुरू आहेत। काहींच्या म्हणण्यानुसार निलेश साबळे गंभीर आजारी आहे, त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम सोडलाय, तर काहींच्या म्हणण्यानुसार झी मराठी आणि निलेश साबळे यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे निलेश साबळेने हा कार्यक्रम सोडला आहे। दुसरीकडे एबीपी माझाशी बोलताना निलेश साबळे म्हणाला होता की माझ्या एका सिनेमाचं काम सुरू आहे, एका वेब सिरीजचंही काम सुरू आहे, त्यांना वेळ देता येत नव्हता आणि थोड्या तब्येतीच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत, त्यामुळे मला स्वतःवरही काम करायचंय, याच कारणामुळे मी कार्यक्रमातून बाहेर पडलो आहे। निलेश साबळेच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर निलेश साबळे गंभीर आजारी असल्यामुळे तो हा कार्यक्रम सोडतोय अशा चर्चा होऊ लागल्या। पण मित्रांनो, निलेश साबळे हा आजारी नाही आहे। कार्यक्रमाच्या शूटिंगमधून वेळ मिळत नसल्यामुळे त्याचं तब्येतीकडे दुर्लक्ष झालं होतं, त्यामुळे तो असं म्हणाला होता। पण हा कार्यक्रम सोडण्याबद्दल बोलायचं झालं तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा TRP चांगलाच पडल्यामुळे हा कार्यक्रम बंद होण्याच्या मार्गावर होता। कार्यक्रम बंद होणार अशा चर्चा देखील होऊ लागल्या, परंतु अचानक झी मराठीनं या कार्यक्रमाच्या वेळेत बदल करून हा कार्यक्रम जबरदस्ती चालू ठेवला आणि त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच निलेश साबळेनं या कार्यक्रमातून निरोप घेतला आहे। त्याचबरोबर मुलाखतीमध्ये निलेश साबळे, सध्या मी एका कार्यक्रमातून बाहेर पडलो असलो तरी लवकरच तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं आणि छान प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे असं म्हणाल्यामुळं चला हवा येऊ द्याचे निर्माते आणि निलेश साबळे यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आणि त्यामुळेच निलेश साबळेनं अचानक हा कार्यक्रम सोडला आहे अशा चर्चा होऊ लागल्या। तर मंडळी, कारण काही असो, पण निलेश साबळेने तब्बल 10 वर्ष दिग्दर्शन केलेला कार्यक्रम सोडला आहे, त्यामुळे चला हवा येऊ द्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात नाराजीचे सूर आहेत। प्रेक्षक चला हवा येऊ द्या बंद होण्याची मागणी करत आहेत। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।